लाईट, कॅमेरा, ॲक्शन. वीणा मालेवार घेऊन आली आहे एक नवीन स्टोरी. आज चौथा दिवस. तर काय झालं मंडळी, आज एक थोडीशी गडबड झाली बरं का. म्हणजे काय झालं की रात्री मला बरोबर झोप नाही आली. पोट थोडंसं गडबड होतं म्हणून. तरी पण म्हटलं ठीक आहे एखाद दिवस. आणि मी बरोबर 6 वाजता उठले. एवढ्या सकाळी का बरं उठते बरं? कारण की मला योगा करायचा असतो, फिरायला जायचं असतं, प्राणायाम करायचं असतं. आधी अर्धा तास मी फिरायला जाते आणि त्याच्यानंतर मग मी थोडा वेळ बसते, आराम करते 15 मिनिट आणि लगेच 7:30 वाजता सौरभ सरांचा योगा करते मी. आणि आज गुरुवार होता. गुरुवार म्हणजे हास्य योगा. तो मी कधीच मिस करत नाही. पण मला काय माहीत, मला थोडंसं फ्रेश वाटत नव्हतं. बसले, म्हटलं 7:30चा करण्याऐवजी 8:30चा करू योगा, असा विचार केला. बसले तर मी नवऱ्याला म्हटलं मला काही आज फ्रेश वाटत नाही आहे. नवरा म्हणतो मी असं करतो, हिंदी गाणी लावतो. हिंदी गाणी लावली टी व्हीत. ऐकता ऐकता मला डुलक्या यायला लागल्या. जसं अंगाई गीत गातात की नाही लहान मुलांसाठी, तसं डुलक्या यायला लागल्या. सकाळी 7 वाजताची गोष्ट. मग मी म्हटलं असं करते ना, आता थोडंसं झोपूनच घेते ना 15 मिनिट, नंतर मग योगा करते. झोपायला बेडरूममध्ये गेले. बेडरूममध्ये गेले तर राव मला अशी गाढ झोप आली. 15 मिनिट काय, 2 तास झोपून घेतलं मी. आणि उठले तर बघते काय, अरे 9, 9:30 वाजलेले. योगा गेला की माझा. म्हटलं जाऊ दे, गेला तर गेला, पण फ्रेश वाटतंय की नाही. झोपली तर अशा ऑड वेळी आजपर्यंत मी कधी नाही झोपले, पण आज मस्त झोपून घेतलं. पण जाऊ दे, झोपली मी, फ्रेश झाली आणि फ्रेश झाले मस्त कामाला लागले. म्हटलं कामवाली नाही तर नाही, आज मी मस्तपैकी चमचमी स्वयंपाक करते. स्वयंपाक वगैरे केला. म्हटलं आजचा गुरुवारचा योगा तर आपला मिस झाला, पण हा मिस नको व्हायला. तर मी काय करणार, आता संध्याकाळी 5 वाजता हास्य योगा करणार आणि मस्त हा 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 करणार. कशी वाटली माझी स्टोरी?